व्हॅनमधून, डिस्कवरी व्हॅनमधून आपण जंगल सफारीला जाणार आहोत. हे पाहताय तुम्ही, ही गाडी आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव जे अभयारण्य आहे त्याच्या गेटवर आहोत आणि त्या दोन्ही गेटच्या बाजूला या ठिकाणी गवा आहे आणि या ठिकाणी वाघ आहे, सिंह आहे आणि इथे मोर बसलेला आहे. इथे वर दोन चित्ते बसलेले आहेत. इथे एक पक्षी खारोटी बसलेली आहे बहुतेक आणि इथं माकड बसलेलं आहे. माकड आहे इथे एक छोटं माकडाचं पिल्लू आहे आणि इथे कुठला प्राणी आहे, पक्षी आहे हा. अशा प्रकारे हे व्याघ्र प्रकल्प आहे. हे गेट आहे. इथे लिहिलेलं आहे सह्याद्री टायगर रिझर्व, चांदोली नॅशनल पार्क, जाधववाडी नाका, चांदोली रेंज वाईल्ड लाईफ. सनराईज झालेला आहे. पाहताय जंगल आहे, घनदाट जंगल आहे. याच्यामध्ये गवे किंवा वाघ सिंह सुद्धा असते आणि जंगली प्राणी सुद्धा आहे. घनदाट जंगल आहे. मित्रांनो, आपण आता चांदोली डॅमच्या बाजूला आलेलो आहोत. हा पाठीमागं माझ्या पाहताय हा चांदोली डॅम आहे आणि हा व्ह्यू पॉईंट आहे. आपण इकडल्या बाजूने आलो, हा रस्ता दिसतोय, इकडून आलो आणि ते पाठीमागं चांदोली डॅम आहे आणि पुन्हा आपण हे झाल्यानंतर आपण पुन्हा या दिशेला जाणार आहोत. खाली 5 किलोमीटर उतार आहे आणि त्यानंतर हा असा फिरून हा इकडे चांदोली डॅमकडं जायचं आहे. आम्ही आता चांदोली डॅमजवळ आलो आहे आणि चांदोली व्याघ्र प्रकल्प या ठिकाणाहून आपल्याला आता आतमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. परवानगी घेतलेली आहे, मात्र इथून आपल्याला आता कॅमेरा आत घ्यायला परवानगी नाही. त्यामुळं आपण आता इथूनच तुम्हाला मी माहिती सगळी सांगतो. पाठीमागं हा जो रस्ता गेला आहे हा चांदोली डॅमच्या दिशेकडे गेला आहे. इथून साधारण एक 1.5-2 किलोमीटर आतमध्ये आपल्याला चालायचं आहे आणि इथंच एक ऊर्जा जी इलेक्ट्रिसिटी आहे तयार होते ती पण आपल्याला पाहायची आहे. आणि वर डॅमच्या वर जाऊन आपल्याला जो साठा आहे पाण्याचा, जी वारणा नदी आहे, साधारण 34 किलोमीटर पाठीमागं त्याचा बॅकवॉटर आहे आणि इथून पुढे जी वारणा नदी आहे ती हरिपूर सांगली या ठिकाणी जाऊन मिळते आणि ती कृष्णा नदीला मिळते आणि त्या संगमावरून पुढे कृष्णा नदीमध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारे हा प्रवास या नदीचा आहे आणि या वारणा नदीवरच हा डॅम आहे तयार केलेला आहे. आपण इथूनच सगळी माहिती घेऊया आणि आपण हा डॅम पाहून आपण आपल्या दिशेकडे पुन्हा माघारी परत जाऊया. हे समोर जो बोर्ड दिसतोय हा वारणा धरण किंवा वारणा डॅम असं म्हणतात. हे गेट आहे. हे चांदोली धरण सुरक्षा पोलीस चौकी आहे आणि इथून एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे. या ठिकाणी माहिती दिले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, वारणा धरण. आणि हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. या ठिकाणी आतमध्ये कुठे व्हिडिओ शूटिंग करता येत नाही, फोटो काढता येत नाही, सुरक्षित कारणास्तव. आणि याची सगळी माहिती आहे, कधी हे तयार केलं, किती काय कालावधी लागला, किती खर्च आला, हे सगळी माहिती याच्यामध्ये आहे. आणि हा सगळा इथे स्टे पॉईंट आहे. इथून आपल्याला आतमध्ये जाता येते. चला तर आपण आता आत जाऊया आणि इथून पुढे आपण सगळं हे धरण, मला इथून झूम करून दाखवतो. हे धरण आहे, हा पाठीमागचा भाग आहे. ठीक आहे, ओके. मित्रांनो, माझ्या पाठीमागं पाहताय हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं मेन गेट आहे आणि इथून आपल्याला या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे, कार्यालय आणि वनक्षेत्र परिसर ऑफिस आहे आणि इथून आपल्याला काही परवानगी घेऊन आपल्याला या प्रकल्पामध्ये जाता येतं, अभयारण्यामध्ये जाता येतं. आणि या ठिकाणी पाहताय इथे एक
सेल्फी पॉईंट आहे. आपण इथे सेल्फी घेऊया. चांदोली इथे पाठीमाग बघता मस्त छान आहे. सह्याद्री टायगर रिझर्व अशा प्रकारे छान. या चला